एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 390 पदांची ज्युनियर एक्झिक्युटिव्ह अँड मॅनेजर पदांची व्हेरियस डिपार्टमेंटमध्ये वॅकन्सी निघालेल्या आहेत. तसेच मॅनेजर इन सिव्हिल इंजिनियर, मॅनेजर इन इलेक्ट्रिकल अँड फायनान्स, इन्फॉर्मेशन इन टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर मॅनेजर, लॉज, फायर सर्व्हिस ऑपरेशन, कमर्शियल, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह लॉज, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सर्वायू अशा इत्यादी पदांवरती वॅकन्सी निघालेल्या आहे. तसेच याची ॲप्लिकेशन करण्याची डेट आहे 8/8/2026. ते क्लोजिंग डेट आहे 7 सप्टेंबर 2026. यासाठी जी वेतन श्रेणी आहे ती मॅनेजर ग्रुप एसाठी आहे 60,000 ते 1,80,000 आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी आहे 40,000 ते 1,40,000. तसेच वार्षिक पर ॲनम बघितलं तर मॅनेजरसाठी 21 लाख पर ॲनम अँड ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठीच 14 लाख पर ॲनम. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन बघितल्यावर OBC सर्टिफिकेट जे पाहिजे आहे ते 2026-27, EWS सर्टिफिकेट 2026-27च्या फायनान्शियल इयरचे पाहिजे आहे. तसेच एज लिमिट मॅक्झिमम जे आहे ते 21 ते 32 वर्षापर्यंत मॅनेजरसाठी आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी 21 ते 27 वर्ष. तसेच मॅनेजर इन इंजिनिअरिंग सिव्हिलसाठी जे क्वालिफिकेशन पाहिजे आहे बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी सिव्हिल अँड 3 इयरचा एक्सपिरियन्स. तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी डिग्री प्लस 3 इयर एक्सपिरियन्स. मॅनेजर फायनान्ससाठी डिग्री प्लस 3 इयर्स एक्सपिरियन्स. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी इंजिनिअरिंगसाठी डिग्री प्लस 3 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. मॅनेजर इन फायर सर्व्हिससाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग प्लस 3 इयरचा एक्सपिरियन्स. तसेच जे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायनान्स आहे त्याच्यासाठी मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन फायनान्समध्ये ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंटचा पाहिजे आहे. एक्सपिरियन्स नसला तरी चालतो. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह लॉसाठी लॉची डिग्री पाहिजे आहे आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑपरेशनसाठी 2 इयर्सचा फुल टाईम रेग्युलर MBA केलेलं पाहिजे आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सर्वायू कार्टोग्राफीसाठी बॅचलर ऑफ डिग्री इन इंजिनिअरिंग